बीडबाबत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला आता कोर्टात हजर केलेला आहे। एसआयटी कडून आरोपींना 15 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। पहिला रिमांड महत्त्वाचा आहे, 15 दिवस कोठडी द्या अशी मागणी केलेली आहे। सरकारी वकिलांचा कोर्टात युक्तिवाद आहे। आरोपींवर मोक्का लावण्याची देखील पोलिसांची आता तयारी आहे। आरोपींना हत्या केल्याचा पश्चाताप नाही असं देखील पोलिसांचं म्हणणं आहे। गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याप्रकरणी अटक झालेली आहे। युक्तिवाद पूर्ण झालेला आहे। आता थोड्याच वेळात कोर्टाचा निर्णय समोर येईल। बीड कोर्टात सुनावणी पूर्ण झालेली आहे। गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याप्रकरणी अटक केल्याचं वकिलांनी सांगितलेलं आहे। युक्तिवाद सगळा पूर्ण झालेला आहे आणि थोड्याच वेळात आता कोर्ट निकाल देईल की किती दिवसांची आता पोलीस कोठडी त्यांना मिळते ते बघणं महत्त्वाचं आहे। आरोपींवर मोक्का लावण्याची देखील पोलिसांची तयारी आहे। आरोपींना कुठलाही हत्या केल्याचा पश्चाताप नाही असं देखील पोलिसांचं म्हणणं आहे। पहिला रिमांड महत्त्वाचा आहे, 15 दिवस कोठडी द्या अशी मागणी आता वकिलांनी केलेली आहे, सरकारी वकिलांनी केलेली आहे। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला या दोन्ही आरोपींना बीड सरपंच हत्या प्रकरणी अटक होऊन त्यांना कोर्टात हजर केलेलं आहे। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी विनोद जिरे आपल्यासोबत आहेत। विनोद, युक्तिवाद तर पूर्ण झालेला आहे, आता किती दिवसांची कोठडी मिळते या दोघांना ते बघणं महत्त्वाचं आहे। अधिक काय माहिती? नक्कीच जर पाहिलं तर सर्वात मोठी कारवाई संतोष देशमुख हत्या प्रकरणात म्हणावी लागेल। आता त्या आरोपींना जे प्रमुख आरोपी आहे हत्या प्रकरणातला सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि त्याचबरोबर त्यांना लोकेशन देण्यासाठी मदत करण्यासाठी ज्याला अटक करण्यात आली सिद्धार्थ सोनवणे, या तिघांनाही सीआयडी कडनं 15 दिवसाचा पीसीआर मागण्यात आला। सरकारी जे वकील आहेत कोल्हे यांनी देखील तो युक्तिवाद त्या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर जे महत्वाचे पुरावे आहेत, जे गोपनीय माहिती असते कोर्टाने दिलेली, ती देखील गहाळ होत असल्याचा नजरेस आणून दिलेले सरकारी वकिलांनी, त्यामुळे याच्यावर देखील कारवाई केली जावी असं सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी म्हटलेलं आहे। मात्र 15 दिवसाचा जो पीसीआर आहे तो मागितलेला आहे, मात्र अद्यापपर्यंत कोर्टाने यावरती निर्णय दिलेला नाही। सुनावणी मात्र पूर्ण झालेली आहे। विनोद, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। जे दोन फरार आरोपी होते सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना कोर्टात हजर केले आणि या दोघांना जो मदत करणारा होता त्याला देखील कोर्टात हजर केले। किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते हे बघणं महत्त्वाचं आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली। हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात। सुदर्शन घुलेसोबत सुधीर सांगळेलाही पुण्यात बेड्या ठोकल्यात आणि मात्र या प्रकरणातला आणखीन एक आरोपी अद्याप फरार आहे। या दोघांना अधिक तपासासाठी आता सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार आहे। तर या आरोपींना फरार होण्यासाठी मदत केलेल्या एकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय, त्याला देखील कोर्टात हजर केलं। मग आतापर्यंत या प्रकरणात कोणाकोणाला अटक झाली ते पाहूया आपण। बघा, कोणाला अटक झाली तर विष्णू चाटेला पहिल्यांदा अटक झाली, त्यानंतर जयराम चाटे, प्रतीक घुले या तिघांनाही अटक झालेली आहे। महेश केदार, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेंना आज अटक झाली।